आमदार सुनील तटकरे यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे। पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्त यांनी बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह आंदोलन करीत पेण प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। उपोषणाचा 6वा दिवस होता। अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असल्याने शासनाने यांच्याकडे दुर्लक्ष होत शेतकऱ्यांची वारंवार मिळवणी केली जात होती। परंतु या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी या उपोषणकर्त्यांनी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत 2 दिवसात संबंधित मंत्री यांच्या दालनात बैठक लावण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते यांनी लेखी आश्वासनानंतर आपले आमरण उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे। CNI महाराष्ट्र न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण। रेंगाळलेले प्रश्न यामुळे होळीसारखा पारंपरिक उत्सव असताना सुद्धा आज शेतकरी बंधू त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते। काही सहकाऱ्यांनी माझी काल भेट घेतली, आज मी या ठिकाणी आलो, यांचा प्रश्न पूर्णपणाने समजून घेतला। माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निकाल, त्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका, प्रकल्पग्रस्तांच्या मागणी, 13चा पुनर्वसन कायदा, त्यांना द्यायचा मोबदला, या साऱ्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली। त्या अनुषंगाने मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री नामदार मकरंदाबा पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला। त्यांना विनंती केली की 6 तारखेला या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक पुनर्वसन विभागाचे अधिकारी, महसूल आयुक्त, MDचे, सिडकोचे MD, त्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी प्रांत या सर्वांसह प्रकल्पग्रस्त आणि उपोषणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक त्या ठिकाणी लावावी। लोकप्रतिनिधी सुद्धा स्थानिक त्या ठिकाणी बोलवावं आणि एकदा या प्रश्नाचा निकाल लावण्याच्या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांना मी केली। त्यांनी मला आश्वस्त केले की 6 तारखेला मी मीटिंग लावतो। त्याच्या अनुषंगाने लोकसभा सदस्य म्हणून या सर्वांना मी विस्तृतपणाने एक पत्र दिलंय। मंत्री महोदयांची चर्चा नमूद केली आणि 6 तारखेला बैठक आयोजित केल्याचं त्यांना पत्र रूपाने लिखित या ठिकाणी दिलंय। माझ्या विनंतीला मान देऊन या 5ही उपोषणग्रस्त शेतकरी बांधवांनी हे दीर्घकाळ याच्या साऱ्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनी उपोषण सोडलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। फार मोठ्या प्रमाणावरती गेले 6 दिवस होळीचा पारंपरिक सण असताना सुद्धा प्रचंड प्रमाणावरती शेतकरी बांधव, भगिनी, तरुण युवा वर्ग हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला त्यांनी पाठबळ त्या ठिकाणी दाखवलं, त्यांचे आभार मानतो। लोकसभा सदस्य म्हणून मी आश्वस्त करतो की या सगळ्या प्रश्नाची तड शेवटी चर्चेच्या द्वारे हा प्रश्न सुटत असतो, त्याच्यातून काय मार्ग काढावा लागत असतो। हा जलसिंचन प्रकल्प नाही तर सिडकोनी MMR रिजनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सिडकोच्या फंडातून उभा करण्याचा हा प्रकल्प आहे। त्यामुळे या प्रकल्पाचा उद्देश आणि इतर प्रकल्पाचा उद्देश याच्यात मूलभूत फरक असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक सूक्त माप कसं मिळेल, त्यांना पॅकेज कसं अधिक देता येईल, याच्यासाठी दीर्घकाळचा माझा प्रशासनातला अनुभव, या विभागाचा मंत्री म्हणून असलेला अनुभव, पालकमंत्री म्हणून असलेला अनुभव, या सर्व अनुभवाचा विचार करत त्याची ह्या प्रश्नाच्यासाठी माझ्याकडनं त्या ठिकाणी पाठपुरावा होणार आहे। मी पुन्हा एकदा आपल्या मार्फत या सगळ्या उपोषणग्रस्त शेतकऱ्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांचा आभार मानतो।